नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक जिल्हा आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर गेल्या महिन्याभरापासून राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 च्या आदिवासी विभागातील आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचं बाह्य स्रोताद्वारे भरली जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करण्यात यावा यासह आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। मात्र महिनाभराचा कालावधी उलटूनही राज्य सरकारकडून याची कुठलीही प्रकारची दखल न घेतल्या कारणानं 2 दिवसांपूर्वी आदिवासी आंदोलकांनी आक्रमक पावित्र्य हाती घेऊन या दरम्यान थेट नाशिक जिल्हा आदिवासी आयुक्त कार्यालयाच्या गेटवरून उड्या मारत आत जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यामध्ये हस्तक्षेप करत सायंकाळपर्यंत या विषयावर मार्ग काढला जाईल असं सांगितल्यानंतर हे आंदोलन तुर्तास थांबवण्यात आलं होतं। काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत योग्य ते निर्णय झाला नाही तर आम्ही आयुक्त कार्यालयाच्या आतमध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला होता। मात्र त्यानंतर 24 तासांचा कालावधी उलटून गेल्याने यावर कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे आज पुन्हा आदिवासी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी तिरडी घेऊन थेट आयुक्त कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलिसांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या दरम्यान आंदोलकांनी पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली। त्यामुळे गेल्या महिनाभरापासून आपल्या हक्कासाठी भांडत असलेल्या आंदोलकांना न्याय मिळणार कधी, विषयावर तोडगा निघणार का यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।